नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांतील 7201 गावांसाठी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आला आहे. 2 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी तब्बल रुपये 221 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे, कोणत्या कामांसाठी वापरला जाणार आणि शेतकऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार, या व्हिडिओमध्ये आपण हा GR अगदी सोप्या भाषेत सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 2 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. या GRचा उद्देश म्हणजे सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी रुपये 221 कोटी 28 लाख 14,800 इतका निधी वितरित करणे. तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे काय? तर हा प्रकल्प हवामान बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी राबवला जात आहे. यामध्ये हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती, जलसंधारण, मृद संवर्धन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यासारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. तर हा प्रकल्प कोणत्या भागात राबवला जात आहे? तर या प्रकल्पाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांतील 7201 गावांमध्ये सुरू आहे. या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव, नाशिक यांचा समावेश आहे. तर प्रकल्पाचा एकूण निधी किती आहे? तर सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या प्रकल्पासाठी एकूण रुपये 442 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 70% हिस्सा बाह्य अर्थसहाय्याचा आणि 30% हिस्सा राज्य शासनाचा आहे. याआधी शासनाने रुपये 41.39 कोटी निधी वितरित केला होता. आता त्यामध्ये आणखी रुपये 221.28 कोटींची भर घालण्यात आली आहे. तर नवीन GR मध्ये किती निधी मंजूर? तर या शासन निर्णयानुसार रुपये 221 कोटी 28 लाख 14,800 म्हणजेच रुपये 221.28 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा 30%, संगणक खर्च, जाहिरात व प्रसिद्धी आणि अर्थसहाय्य यासाठी निधी देण्यात आला आहे आणि बाह्य अर्थसहाय्य 70%, विविध विकास कामांसाठी आणि अर्थसहाय्य स्वरूपात मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर हा निधी कोण वापरणार? तर हा संपूर्ण निधी प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या मार्फत वितरित व खर्च करण्यात येणार आहे. त्यांनाच निधी काढण्याचे आणि वितरणाचे अधिकार देण्यात आले आहेत. तर शासनाने कोणत्या अटी घातल्या आहेत? तर या GR मध्ये काही महत्त्वाच्या अटी नमूद करण्यात आल्या आहेत. निधीचा तात्काळ व योग्य वापर करावा, खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करावे, जागतिक बँकेकडून खर्चाची प्रतिपूर्ती मिळवावी, प्रकल्पाच्या कामांचा प्रगती अहवाल वेळोवेळी शासनाला पाठवावा. तर शेतकऱ्यांना काय फायदा? तर या निधीमुळे हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेतीला चालना मिळेल, जलसंधारण व मृग संवर्धनाची कामे वेगाने होतील, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल, शेती उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि दीर्घकालीन शाश्वत शेती विकासाला गती मिळेल. तर मित्रांनो, हा GR कोणतीही नवीन वैयक्तिक लाभ योजना जाहीर करणारा शासन निर्णय नाही. हा शासन निर्णय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भातील आहे. म्हणून या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांना आता आर्थिक बळ मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.